म्हणजे राज ठाकरेंचा आज रखडलेला जो मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा झाला, त्यामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे महामार्ग रखडला अशी टीका केली आहे. आणि कंत्राटदार पण ह्या सगळ्या सरकारला आणि त्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना नाही, माझं स्पष्ट मत असं आहे की सन्मान्य व्यास साहेब आता पण का झोपले होते का उचला सुचलं शहाणपण आहे? मग कोण हे सत्ताधारी आहेत, कोण राजकारणी आहेत? बाप दाखवण्याचं साध्य घाला ना. कुठेतरी अंधारात किंवा पाण्यात दगड मागण्यापेक्षा नाव घेऊन बोला ना तुम्ही. तुमचं आडनाव ठाकरे आहे व्यास साहेब, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. बोला की स्पष्टपणे कोण आहेत ते, नाव घ्या ना त्यांची. का घेत नाही? अहो मी तर किती वर्ष बोंबलतोय. मी नाव घेऊन बोललो काय लोकांना, मी सगळ्यांना अंगावर घेतलं त्यासाठी. मग तुम्ही हातचं दाखवून काय बोलताय? एवढी तुम्हाला कोकणाबाबत आस्था आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, मग बोला की. किती वेळा गेला दिल्लीला तुम्ही? किती वेळा गडकरी नाही भेटलात? किती वेळा सार्वजनिक आरोग्य खात्याच्या मंत्र्यांना भेटलात तुम्ही? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना किती वेळा तुम्ही भेटलात? किती निवेदन दिलीत? नाही ना. माझी विनंती आहे असं तुम्हाला, तुमच्याकडनं नौटंकीची अपेक्षा नाही. तुम्ही स्टेट फॉरवर्ड आहात, ते राज ठाकरे आम्हाला दिसले पाहिजेत. धन्यवाद. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे की बिल्डर. नाही, मला काय गणेश नाईक साहेबांना माझी विनंती आहे, तुमच्यातले काय मतभेद असतील ते बसा. आपण आता सत्तेमध्ये आहोत, आपण शिवसेना भाजपची युती आहे. काही मतभेद असतील असू शकतात, आपण एकत्र बसून हे सोडवावं. एकत्र बसून किंवा मुख्यमंत्र्यांनी दोघांना एकत्र बसवावं. पण हे आपसामध्येच मतभेद हे चव्हाट्यावरती जनतेसमोर येता कामा नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. गणेश नाईक साहेबांना माझी देखील विनंती आहे. चूक कोणाची असेल नसेल तो भाग पुढचा आहे, पण युती म्हणून आपण एकत्र बसून हे युतीमध्ये ढोल वाजतायत, आपसामध्ये मतभेद होत आहेत, हे जितकं महाराष्ट्राला दाखवू नका अशी माझी उलट विनंती आहे नाईक साहेबांना. अमित शहा यांच्या दौऱ्यात सुनेत्रा पवार ह्या आठवड्यात कुठे दिसलेले नाहीये. प्रशांत किशोर यांच्यावर भाजप नाराज असल्याच्या चर्चेऐवजी त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बारामतीला गेल्याचे स्पष्ट झालं असं कुठेतरी चर्चेत आहे. म्हणजे समजा जर ताईंनी आधीच कुठला कार्यक्रम घेतला असेल तर ते जातील तिथे ना. त्यासाठी आवळाचा लगेच भोपळा करण्याची काही आवश्यकता नाही ना. अमित शहा साहेबांचा आशीर्वाद ताईंच्या डोक्यावरती 100% आहे. म्हणून दुमत असलं तर कुठलं कारण नाही, पण त्यासाठी राजकीय फटाके फोडायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. काही एकनाथ शिंदेचे खासदार पंतप्रधानांना भेटले, तेव्हा जोरदार टीका झाली. आता उद्या शरद पवारांचेच खासदार सगळे नाही, का भेटू नये त्यांनी? हे जे 6 खासदार आलेत त्यांची मदत कोणाला होणार आहे? केंद्र शासनाला होणार आहे ना. समजा उद्या बिल आलं, पुन्हा जे बिल काल पडलं होतं, तर बिलाच्या बाजूने हे 6 खासदार मतदान करणार असतील तर त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना काय भेटू नये? काय अडचण आहे कोणाला? कोणाच्या पोटात का दुखतंय? काय अडचण आहे का कोणाला? उलट एकनाथ शिंदेची पाठ थोपटण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलंय, हे सगळं जगाने पाहिलंय. तर कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याची पर्वा आम्हाला नाही, बिलकुल नाही. शरद पवारांचे खासदार सुद्धा पंतप्रधानांना भेटले. चांगली गोष्ट आहे. दुधा साखर पडल्यासारखं आहे. पवारसाहेबांचा अंत कोणाला लागतो काय कधी? ते कधी काय करतील ते. महाराष्ट्र इतका अवस्थाना पाहतोय, पण आतापर्यंत त्यांना ओळखण्याची कुणाची हिंमत नाही झाली. आणि म्हणून त्यांचे खासदार जर भेटणार असतील तर अधिक चांगलं आहे. बिल पास होईल, महिलांना न्याय मिळेल. महिला जसं आता विधानसभेत आहेत येतील, केंद्रात देखील बसतील अधिक महिला. आणि पवारसाहेब एक कोत्या होतीचे नाही, ते उंच विचाराचे आहेत. ते जर तसा निर्णय घेत असतील तर त्यांचं स्वागत, मनापासून स्वागत. धन्यवाद. जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस असून सांगलीत 4 सभा होणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असं वाटत नाही? मला असं वाटतं जरांगे साहेबांनी थोडासा सबुरीचा मी त्यांना सल्ला देणार नाही, पण मी त्यांना सांगेन एकदमच टोकाची भूमिका घेऊन जाऊ नका. पुष्कळशा गोष्टी तुमच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला मिळालेल्या आहेत, समाजाला त्याची जाणीव आहे. आणि शेवटी शासन आहे, शासनाला कुणाच्या वरती कुठल्या समाजाच्या वरती अन्याय करून कुणाला काय देता येत नाही. तर तुम्ही आता पण खूप मिळवलंय समाजासाठी.
मराठा समाजावरती तुमचे उपकार आहेत असं मी म्हणेन, पण तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेऊ नका अशी दळांगींना माझी विनंती आहे. भाई तुकाराम मुंडेंनी मेडिकल दुकानदारांना इशारा दिला आहे. ग्राहकाने मागितला, समजा ग्राहकाने एक गोळी मागितली तर ते पुढे घ्यायला सांगतात. जर असं अहो असे तुकाराम मुंडे आणखी 20-25 जर महाराष्ट्रामध्ये आले ना तर महाराष्ट्र सगळा स्वच्छ होऊन जाईल. मी स्वागत करतो त्यांच्या कामाचं, तुकाराम मुंडेंच्या कामाचं मनापासून स्वागत होतोय. आणखी 20-25 असे तुकाराम मुंडे हवेत. कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, कुठेही भेसळ होणार नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम ते करत आहेत. त्यांना मी खूप शुभेच्छा देईन आणि त्यांना सांगेन, मुंडेजी मी तुमच्या पाठीशी उभा आहे, बिलकुल उभा आहे. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेसाठी पुन्हा एकदा चक्काजाम केला जातोय. रद्द केलेला मार्ग पूर्ववत करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे आणि बाळासाहेब थोरात आणि माझं म्हणणं, राजकारण करू नका तुम्ही. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी तुम्ही हे राजकीय आंदोलन करू नका. तुमची सत्ता असताना, उद्धवजींची सत्ता असताना खड्डे होते ना, मग तुम्ही तेव्हा जाऊन का खड्ड्यात बसलात नाही, का बसलात नाही, याचं उत्तर कोण देईल मला? तर ही राजकीय नौटंकी थांबवली पाहिजे. आणि खरं तर नाही, विकास जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, निवेदन दिलं पाहिजे, त्यांना काय संधी दिली पाहिजे 15 दिवस, महिनाभर, आणि मग त्या दिवसात नाही झालं तर मग आंदोलन केली पाहिजेत. आम्ही पण आंदोलन केली ना, आम्ही पण होतो ना विरोधी पक्षामध्ये. पण प्रश्न असा आहे, तुम्ही ज्या सत्तेमध्ये होतात तर तुम्ही नेमकं काय केलं तेही जनतेला सांगायला हवं ना. जनतेला कळतं, हे पब्लिक आहे, हे सब जानते. भाई इंधन दरवाढीमुळे सध्या जे दुधाची पिशवी आहे ते दर मागे 2 रुपये वाढणार आहेत 2 दिवसानंतर. माझं म्हणणं, दुधाची पिशवी ठेवूच नका मुळात, तर बॉटल पुन्हा आणा. ह्या प्लास्टिकच्या पिशव्यामुळं महाराष्ट्राचा सत्यानाश होतोय. कोट्यावधी पिशव्या आहेत त्या प्लास्टिकच्या येत आहेत. त्याच्यावरती मी निबंध जवळजवळ आणलं होतं. मला काय, माझ्याकडे मुदत मागवली होती, मी दिली होती मुदत, आणि तेवढं माझं मंत्रिपद गेलं. जशा पहिल्या बाटल्या होत्या तशा पुन्हा बाटल्या आला. पण हे प्लास्टिक प्रत्येक घरामध्ये जात आहे, ते शेवटी कचऱ्यामध्येच जात आहे आणि त्याचं विघटन होत नाही. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. तर मुळात त्या दुधाचं काय होईल ते होईल. पहिल्यांदा प्लास्टिक पिशवीला मला पूर्णपणे माझा विरोध आहे. 2 रुपयांनी दूध महागणार आहे आणि दुधापासून जे तयार होणारे जे पदार्थ आहेत ते 10% वाढवणार आहे पुन्हा एकदा. पण त्याचं कारण काय ते पण लोकांना कळलं पाहिजे, जनतेला कळलं पाहिजे. इंधन दरवाढीमुळे इंधन वाढलं, मग त्याच्यामुळं किती भाव वाढले, त्या वाहतुकीला किती परिणाम झाला, सब जाणून केलं पाहिजे. जेवढा इंधन वाढतं तेवढा भाव वाढतात. इंधनाचे भाव कमी होतात तेव्हा भाव कमी होत नाहीत. पण त्याला जाऊ कोण? मग तर भाववाढी झाली तर लगेच इंधन वाढलं की भाव वाढ होते, कमी झाली की भाव कमी होत नाही ना. त्याचा अभ्यास आता पण झाला पाहिजे. आपण हे शासन म्हणून कुणाचं काम करतोय, नेमकं जनतेसाठी काम करतोय की ठेकेदारांसाठी काम करतोय, ह्याचं आत्मपरीक्षण आम्ही केलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा मी राज ठाकरेंच्या प्रश्नावरती येतोय की राज ठाकरेंनी ठणकावून असं म्हटलेलं आहे, मुंबई गोवा महामार्गाचं जे रखडलेलं काम आहे हे राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे ते अहो मगाशी मी बोललो आपल्याला की बाबा हे कोण नेते आहेत, हे बाप दाखवण्याचं साध्य झाला ना. तुमचं आडनाव ठाकरे असल्यामुळं तुम्ही स्पष्ट वक्ते आहात. कालपर्यंत लोकांना कळू देत ना हे कुठल्या राजकीय पुढाऱ्यांच्यामुळं मुंबई गोवा हे काम ऑनलाईन थांबलं होतं म्हणून. तर मी अनेक लोकांना अंगावर घेतले तेवढ्यासाठी. मुंबई गोव्यासाठी तुम्हाला कल्पना आहे, आताचे भाजपचे अध्यक्ष चव्हाण साहेब आहेत, ते मंत्री होते. माझं त्यांचं टोकाची भूमिका भांडण झालं होतं, हे आपण विसरलं असा कदाचित. ते रास्ता मला माहीत नसेल आणि मी नाव घेऊन बोललोय. मग तुम्ही नाव घेऊन का बोलत नाही? रास्ता मला विचारेन, तुमची एवढी कळकळ आहे, तळमळ आहे, संबंध कोकणवासियांसाठी प्रेम आहे, आस्था आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, ओलाव आहे, मग तुम्ही दिल्लीत गडकरी साहेबांना भेटायला किती वेळा गेलात? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन घेऊन किती वेळा भेटलात? फक्त 2 दिवस यायचं, फोटो काढून घ्यायचे, प्रसिद्धी मिळवायची, पुढं काही नाही, असं होता कामा नये. जे राज ठाकरे आता प्रसिद्धी मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत, असं लोकांमध्ये जो मेसेज जातोय तो चुकीचा आहे असं मला वाटतंय. तर राजसाहेबांनी बाप दाखव ना तर साधं घाल. कोण आहेत ते राजकारणी लोक? घ्या नावं ना त्यांची. कुणाचं देणं घेणं आहे ठेकेदारांचं, घ्या नावं त्यांची, आणा लोकांसमोर त्यांना उभं करा ना तुम्ही. ही राज ठाकरेंकडनं मला अपेक्षा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.